हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण तांदळाच्या पिठाचे खिचे पापड तयार केलेले आहेत, ते आज आपण बघत आहे। तांदळाच्या पिठाचे पापड तयार करण्यासाठी रेशनचा 1 किलो तांदूळ धुवून पाणी निथळून चादरवरती पसरून रात्रभर असाच सुकून घेतलेला आहे। आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ बारीक करून घेतलेला आहे। 3 वाटी घेतल्यात आपण तांदळाचं पीठ, पापड खार, मीठ, 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी 4.5 वाटी पाणी, 4.5 पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। उकळलेले पाणी पिठामध्ये टाकून पीठ आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। पिठामध्ये पाणी एकत्र मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण 10-15 मिनिटे पीठ आहे ते वाफवून घेणार आहे। तांदळाचे पीठ आपण कढईमध्ये उकडून घेणार आहे। त्यासाठी चाळण आहे ते आपल्याला कढई एवढी लागणार आहे। त्यासाठी छोटी चाळण आपल्याला घेऊन उपयोग नाही, तर खाली आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती पीठ शिजवून घेणार आहे। गरम पाण्यामध्ये 10-15 मिनिटे पीठ आपण वाफवून घेतलेलं, ते वाफवून घेतलेलं पीठ आपण ओल्या कापडामध्ये घेऊन मळून घेत आहे। ओल्या कपड्यामध्ये पीठ घेऊन आपल्याला मळून घ्यायचे आहे, किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घेऊन मळून घेतले तरी चालेल। तर थोडे थोडे घेऊन आपण पीठ आहे तर अशा पद्धतीने मळून एकसारखे तयार करून घेत आहे। मळून घेतल्यानंतर पिठाचे आपण गोळे तयार करून घेणार आहे। मळून घेतलेल्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेत आहे। चाळणीला आपण थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि तयार केलेले गोळे आपण चाळणीमध्ये झाकण ठेवून शिजून घेणार आहे। पीठ आपण कढईमध्ये शिजून घेणार आहे, त्यासाठी कढईमध्ये आपण पाणी घातलेले आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून झाकण ठेवून आपण 20 मिनिटे पीठ आहे ते शिजून घेतलेले आहे। शिजून घेतलेले पीठ आपण आता परत काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरा, तीळ घालून पीठ आपण परत एकदा चांगले एकत्र मिक्स करून मळून घेणार आहे। हाताला थोडेसे तेल लावून आपण पीठ चांगले एकत्र मिक्स करून मळून घेतलेले आहे। चमच्याने छोटासा एक गोळा घेऊन आपण पापड तयार करून घेणार आहे। तर पुरी एवढा गोळा आपण पापड तयार करण्यासाठी घेतलेला आहे। तर आपण फक्त पहिल्यांदा 1-2 वेळाच फक्त आपण प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घेणार आहे आणि प्लेटने पापड तयार करून घेणार आहे। आणि नंतर आपण अशा पद्धतीने हाताने सगळीकडे पापड एकसारखा तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने पापड तयार करून झाल्यानंतर तो पापड आपण दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व मळून घेतलेल्या पिठाचे आपण पापड तयार करून 2 दिवस पंख्याखाली सुकून घेतलेले आहेत। 3 वाट्या तांदळाच्या पिठाचे 50 पापड तयार झालेले आहेत। तयार केलेल्या पापडातील एक पापड आहे तो मी तळून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे खिचे पापड तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।